चालले मी घर सोडून। रेणुकाताई, मुक्ता, तुझी काळजी घ्यायला तुझे वडील आहेत, तुझ्यावर प्रेम करायला तुझे वडील आहेत। मुक्ताचं तसं नाहीये, कुणी नाहीये तिला। त्यामुळे याच्या पुढे मी मुक्ताच्या पाठीशी ठामपणे कायम उभी असेन। आई, मुक्ता, अरे गेले कुठे सगळं? सारंग, काका, सारंग काय झालं? कशी आहे आता? हो एकदम ठीक आहे। आजीला शुद्ध आली। मी मुक्ताला आणि आईला सांगून येतो पटकन। आई, मुक्ता, जरा कुठे डोळा लागला तर हा कशाला बोंबलतोय? आई, अहो तुम्ही कशाला करता? मी आहे ना। नको ग, करते थोड्या वेळ आणि आराम केला तरी डोक्यातले विचार तर जायला हवेत ना। त्यापेक्षा काम केलेलं बरं। आणि असंही आता डोक्यात विचार येणार नाहीत माझ्या, कारण सारंगच्या आत्याने मोठ्या काळजीने दूर केलं ना मला। दागिने क्या व्यवस्थित सांभाळून ठेवले होते त्यांनी दागिने। आणि असंही इथून पुढे आता कुणी आरामही करायचा नाही, कारण आपल्या सगळ्यांना घराला घर पण द्यायचंय ना। आई, मुक्ता, अगं आजीला शुद्ध आली। हो हो, ठीक आहेत ना त्या? ती ठीक आहे, काळजी करू नका। पण तिने तुम्हा दोघींना बोलवले, चला। अरे कसला झाला आरडाओरडा? दादा, अरे आईला तीही आलीये, काय? शुद्ध आलीये। मग काय बँड वाजवायला पाहिजे? नाही तसं नाही, पण घरामध्ये नवीन मूल जन्माला आल्यासारखं काय बोंबलताय? आणि एवढं काय झालं तर शुद्धीवर आली तर एवढं चकित होण्यासारखं काय? अशी ती मरणार नव्हतीच। दादा अरे मला छळण्यासाठी जन्म झालाय तिचा। शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मला छळत राहणार म्हातारी, अशी जाणार नाही ती। मला पोचवून मग जाईल ती। आणि हे जी काही चेहऱ्यावरती आनंद उमटला ना, एवढाच पुरे, नाहीतर चेहरा कायमचा दुःखी करून टाकेन। आई, तू किचन मध्ये होतीस ना? हे पण तू परत तिथे कशी? कारण त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या परत स्वतःकडे घेतल्यात। काय म्हणतेस? वय, आणि एवढंच नाही, घरातले सगळे दागिने अंबिका आत्याकडून परत पण घेतलेत। आता खरंच घराची काळजी मिटली। खरंच आई, खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे। जे आजी पण शुद्धीवर आली आहे आणि तू पण सगळ्या जबाबदाऱ्या परत घेतल्यास। हो हो, चल चल आजीला बघूया। या, सगळ्यांना सोबत बघून ना आजी एकदम नीट होऊन जाईल। तुम्ही पण इथेच आहात? चला ना आपण आजीला भेटूया। अहो काका, कसला विचार करताय? चला। अरे त्याला यायचं नसेल तर बळजबरी कशाला करताय? कवर काय तिरडी उचलायला माणूस कमी पडतोय काय? तुम्ही त्यांच्याबद्दल एवढं वाईट कसं बोलू शकतात? मुक्ता, अरे वा, ऐकलं तुमचं। आणि तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी खोलीच्या बाहेर पडलात वाटतं।
ते सगळं अंगातच भिनलंय माझ्या. त्याच्यासाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही मला. पण आता एक जबाबदारी तुम्हालाही घ्यावी लागणार आहे. हे माझी खात्री आहे तुम्ही अगदी सहज पार पडाल ती. कुठली? रेणुका, मी मुक्ताच्या मागे ठामपणे उभी राहणार आहे असं तिला सांगितलं, त्यामुळे चिडली ती आणि घर सोडून गेली. काय रेणुका? आणि तुम्ही तिला अडवलं नाहीत? नाही, यावेळेला ठरवलेलंच होतं की तिच्या कुठल्याही गोष्टीला भीक नाही घालायची. हे काय बोलताय? तुम्हाला कळतंय काय? का म्हातारी शुद्धीवर आली याचा आनंद एवढा झाला की मुलगी निघून गेली त्याचं काही पडलेलं नाही तुम्हाला? अति काळजी केली ना तिची मी, म्हणूनच डोक्यावर चढून बसली ती माझ्या. हे बघ, एक मिनिट, माझ्याशी भांडण्यापेक्षा तिला घरी कसं आणता येईल ना ह्याच्याकडे जरा लक्ष द्या. अहो, मी घरीच आहे, कधीही भांडता येईल तुम्हाला माझ्याशी. आणि तोंडाला येईल ते बोलता सुद्धा येईल. चला. काका, अहो कसला विचार करताय? चला तू. तुम्ही जाऊन या, बघून या आजीला आणि मला सांगा. हं? रेणुका, तू घर सोडून आलीस. आर यू मॅड? मॅड नाहीये मी. जे करते ना ते शुद्धीत करते. तिला मी घरात नसलेलं चालतं, पण तिला ती अनोळखी मुलगी मुक्ता हवी. मी हे घर सोडून जाईन म्हणाले तर तिने मला जराही अडवण्याचा प्रयत्न नाही केला रे. आता कुशीत घेऊन बस म्हणावं त्या मुक्ताला. हे बघ रेणुका, तू कितीही नाही म्हणलीस तरी ती वहिनी आहे तुझी आता. सो यार वेद, आईसारखी बडबड नको करू सा. दादांचा कॉल येतो. हे बघ बाळ, मी बोलतोय. तुला बोलणं अवघड जातंय, मला कळतंय. तू त्या मुक्ता आणि वैजंतीमुळे घर सोडून गेलीस, बरोबर ना? एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, हे घर त्या दोघींचं नाहीये. हे घर आहे तुझ्या बापाचं, माझं. मी माझ्या मेहनतीने उभं केलंय. त्याच्यावर दुसरा कोणाचाही अधिकार नाही. हे उभं केलंय ना, ते फक्त तुझ्यासाठी उभं केलंय. आणि तू जर घर सोडून गेलीस तर कसं होणार? त्या मुक्ताने माझ्यात आणि आईमध्ये, माझ्यात आणि सारंगमध्ये, आमच्या सगळ्यांमध्ये भांडणं लावून दिली. आणि ही जाणीव करून द्यायची हीच खरी वेळ आहे.